हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो गेले खूप सारे महिने आपण खूप गोष्टी ऐकतोय की AI मुळे जॉब जात आहेत किंवा AI मुळे ले ऑफ होतोय. आणि त्याच्यामध्येच गुगलने अजून एक टूल लॉन्च केलेलं, विच इज कॉल्ड एज गुगल अँटी ग्रॅव्हिटी. युजली जर तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलं तर आपण डेव्हऑप्स आणि AWSच्या व्हिडिओज टाकतो. बट जस्ट थॉट ऑफ गिविंग दिस अ ट्राय की गुगल अँटी ग्रॅव्हिटी ॲक्च्युअलमध्ये तेवढं चांगलं आहे का, आणि ॲज अ डेव्हलपर, ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर किंवा एनीवन हू इज इन दी IT, शुड यू बी वरीड की ह्या नवीन प्रोडक्टमुळे अजून जॉब वगैरे जाऊ शकतात का? लेट्स गिव्ह इट अ ट्राय आणि बघूया की हा किती पॉवरफुल टूल आहे. ऑलराईट. सो मी आहे गुगल अँटी ग्रॅव्हिटीच्या पेजवरती. जर इकडे आपण यूज केसेसमध्ये जर गेलो तर त्यांनी फ्रंट एंडसाठी वेगळे यूज केसेस दिलेले आहेत आणि फुल स्टॅक डेव्हलपर जर असाल तर त्याच्यासाठी वेगळे वेगळे यूज केसेस ते सध्या क्लेम करत आहेत. ठीक आहे. आणि जर आपण प्राइसिंगमध्ये गेलो, ह्या प्राइसिंगमध्ये जर तुम्ही बघाल सध्याचा जो त्यांचा प्लॅन आहे विच इज अ इंडिव्हिज्युअल प्लॅन, आणि तो कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यानंतर ते लोक वेगळे वेगळे प्लॅन्स पण प्रोव्हाइड करतात, विच इज टीम प्लॅन किंवा एंटरप्राइज प्लॅन. आता हे प्लॅन्स सध्या तरी अवेलेबल नाही आहेत, आणि ज्या पण गोष्टी आहेत ह्या पर्टिक्युलर IDEच्या त्या सध्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. सो मे बी इन फ्युचर ते लोक टीम प्लॅन पण देतील, एंटरप्राइज प्लॅन पण देतील, प्रोव्हाइडेड की हा टूल मार्केटमध्ये कसा चालतोय. सो लेट्स डाउनलोड दिस. डाउनलोडच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे 3 डिफरंट ऑपरेटिंग सिस्टमचे ऑप्शन्स आहेत. वन इज युअर मॅक OS, वन इज विंडोज अँड लिनक्स. जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम यूज करत असाल तर यू गो विथ X64 और ARM बेस्ड. जर तुमचा विंडोज लॅपटॉप असेल देन यू गो विथ ARM64. आय एम युझिंग ॲपल सिलिकॉन मॅक OS, सो आय विल डाउनलोड दिस वन. ऑलराईट. सो हे डाउनलोड झाल्यानंतर लेट्स ट्राय टू इन्स्टॉल दिस. सो अँटी ग्रॅव्हिटी आता इन्स्टॉल झालेला. इफ आय सर्च हिअर अँटी ग्रॅव्हिटी and it should be there. I'll just open this. I'll give the permission. Allow करूया. Let's click on next. इकडे तो 2 ऑप्शन देतोय, स्टार्ट फ्रेश अँड इम्पोर्ट फ्रॉम VS कोड. आता ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण ॲक्च्युली हा टूल ओपन करू त्यावेळेस तुम्हाला समजेल की पूर्ण UI जी आहे ती इट इज बेस्ड ऑन दी VS कोड ओनली. सो आय जस्ट सिलेक्ट नेक्स्ट बिकॉज आय वॉन्ट टू स्टार्ट फ्रेश. आणि त्याच्यानंतर थीम पण जी डिफॉल्ट आहे तीच ठेवूया. इकडे तुम्ही बघाल तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. एक तर एजंट ड्रिव्हन डेव्हलपमेंट, एजंट असिस्टेड, रिव्ह्यू ड्रिव्हन आणि मग कस्टम कॉन्फिगरेशन. आता हा जो अँटी ग्रॅव्हिटी हा जो प्रोडक्ट आहे किंवा IDE आहे, दिस इज टोटली एजंट बेस्ड डेव्हलपमेंट प्रमोट करण्यासाठी बनवलेला आहे. म्हणजे जे पण AI मॉडेल गुगलने आजपर्यंत बनवलेले आहेत ते AI मॉडेल यूज करून आपण फक्त प्रॉम्प्ट द्यायचे आहेत, आणि ते प्रॉम्प्ट देऊन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तो कोड लिहेल, तो टेस्ट पण करेल. जर ब्राउझरमध्ये ओपन करायचं असेल तर तो देखील करेल. सो त्याच्यासाठी तुम्हाला इकडे डिफरंट ऑप्शन दिसतात. सो इकडे जे रेकमेंडेड ऑप्शन आहे की एजंट असिस्टेड, बेसिकली एजंट ड्रिव्हनमध्ये काय होईल की एजंट ड्रिव्हनमध्ये आपण काही एक इनपुट नाही देणार, जस्ट आपल्याला काय पाहिजे आणि काय क्रिएट करायचं तेवढंच फक्त आपण याला सांगणार. एजंट असिस्टेडमध्ये तो आपल्याला एक प्लॅन क्रिएट करून देईल की बाबा अशा प्रकारे मी तुमच्या गोष्टी क्रिएट करणार आहे, आणि आपण जस्ट प्रोसीड किंवा नेक्स्टवरती क्लिक करायचं. आणि सिमिलरली ज्यावेळेस रिव्ह्यू ड्रिव्हनची आपण गोष्ट करतो विच इज थर्ड ऑप्शन, त्याच्यामध्ये आपल्याला रिव्ह्यू करावा लागतो आणि मग पुढे तो पूर्णपणे कोड वगैरे लिहितो. इकडे ह्या साईडला टर्मिनल एक्झिक्युशन पॉलिसी आहे. इकडे काय आहे, ऑटो, टर्बो अँड ऑफ. आता ऑटो ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस आपण ज्या पण कमांड तुमच्या एजंटला तुमच्या टर्मिनलवरती रन करायचं त्याच्यासाठी आपण परमिशन देतोय. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे रिव्ह्यू पॉलिसी. ह्याच्यामध्ये पण 3 ऑप्शन्स आहेत की ऑलवेज प्रोसीड, म्हणजे जो पण प्लॅन एजंटने रेडी केलेला आहे तो ऑटोमॅटिकली, जर आपण ऑलवेज प्रोसीड जर सिलेक्ट केलं तर तो ऑटोमॅटिकली पूर्ण प्लॅन किंवा पूर्ण कोड क्रिएट करेल. दुसरा आहे की एजंट डिसाईड. त्या केसमध्ये एजंट विल डिसाईड की बाबा तुम्हाला रिव्ह्यूसाठी विचारायचं आहे की नाही. आणि थर्ड आहे रिक्वेस्ट रिव्ह्यू. दॅट मीन्स त्या ऑप्शनमध्ये ऑलवेज जो पण प्लॅन त्या एजंटने बनवलेला आहे तो प्लॅन आपण पहिला रिव्ह्यू करणार, आणि रिव्ह्यू केल्यानंतरच तो आपण पुढे प्रोसीड करू शकतो. सो अगेन सिलेक्ट दी एजंट असिस्टेड. जी पण कॉन्फिगरेशन डिफॉल्ट होती ती कॉन्फिगरेशन ठेवून लेट्स क्लिक ऑन नेक्स्ट. इकडे की बाइंडिंग्स आहेत ते पण, जे पण बाय डिफॉल्ट जी पण सेटिंग आहे, इफ यू आर इन टू विम तुम्ही विम पण करू शकता किंवा नॉर्मल पण करू शकता. आणि बाकी काही एक्सटेन्शन्स लागतील ह्या पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी, ते 7 एक्सटेन्शन पण इकडे डाउनलोड होतील. सो आय विल क्लिक ऑन नेक्स्ट. आणि इकडे आता दिस इज आस्किंग मी टू साइन इन विथ गुगल. आय विल क्लिक ऑन दिस.
ओके, आता साइन इन तर झालेलं आहे. पुढे तो बोलतोय की गिव्ह द परमिशन टू गुगल टू कलेक्ट सम ऑफ द इन्फॉर्मेशन, जे काही असेल ते. युजली दिस हॅपन्स. आय डोंट वॉन्ट दिस, म्हणून मी हे अनचेक करतोय अँड आय विल सिलेक्ट नेक्स्ट. आता इकडे जर तुम्ही हा आयडिया बघितला आणि ज्यांनी पण VS कोडवरती ऑलरेडी काम केलेलं आहे ते सगळेजण इझिली रिलेट करू शकतील, बिकॉज हा आयडी VS कोडच्या ओपन सोर्स व्हर्जनवरच बनवलेला आहे. सो इकडे आपल्याला काय काय ऑप्शन्स मिळत आहेत की इकडे एक एजंट मॅनेजर नावाची गोष्ट आहे. इफ आय ओपन दिस तर तो असा काही दिसतोय, जिकडे आपण डिफरंट कॉन्व्हर्सेशन किंवा डिफरंट टास्क अलोकेट करू शकतो, जो पण एजंट आपण यूज करणार आहे त्याला. त्याच्यानंतर राईट हँड साईडला जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडे ॲक्च्युअलमध्ये ज्या पण गोष्टी आपल्याला क्रिएट करायच्या आहेत त्याचा एक इंग्लिशमध्ये किंवा एक प्रॉम्प्ट द्यावा लागतो बेसिकली, की इकडे लेट्स आहे की मला लेट्स क्रिएट अ टू डू ॲप वगैरे असं काही मी इकडे लिहू शकतो. आणि त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, एक तर प्लॅनिंग मोड आहे आणि फास्ट मोड. प्लॅनिंगमध्ये बिफोर एक्झिक्युशन ऑल दी टास्क, म्हणजेच काय की जेवढ्या पण कमांड तो रन करणार आहे त्या कमांड रन करायच्या आधीच तो पहिला तुम्हाला प्लॅन दाखवणार आणि तो प्लॅन दाखवल्यानंतर किंवा रिव्ह्यू केल्यानंतरच आपण प्रोसीड करू शकतो. आणि दुसरा एक ऑप्शन आहे की फास्टमध्ये एजंटच सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही करायची गरज पडत नाही. आणि इकडे सेकंड जो ऑप्शन आहे दॅट इज फॉर द मॉडेल, की इकडून जो पण मॉडेल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, की जेमिनी 3 प्रो लो करायचं आहे की हाय करायचं आहे, ते सगळे मॉडेल आपण इकडे सिलेक्ट करू शकतो. आता इकडे अजून एक इंटरेस्टिंग असा ऑप्शन आहे विच इज दी ओपन ब्राउझर. आता या ओपन ब्राउझरमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जो पण एजंट आपण यूज करतोय तो एजंट त्या ब्राउझरवरती जाऊन पूर्ण जे पण टास्क आपल्याला अलोकेट केलेलं, फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला जर UI वरती काही चेक करायचं आहे किंवा UIची टेस्टिंग वगैरे करायची आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण या ओपन ब्राउझर ऑप्शनने यूज करू शकतो. सध्या दिस इज इन द प्रिव्ह्यू मोड, मे बी इन द लेटर रिलीजेस ते लोक ॲक्च्युअलमध्ये ह्याला रिलीज मोडमध्ये पण आणतील आणि हा एकदम स्टेबल प्रोडक्ट पण बनेल. सो चला आता काय करूया की ह्याच्यामध्ये आपण एक फोल्डर क्रिएट करूया आणि फोल्डर क्रिएट करून झाल्यानंतर लेट्स ट्राय टू क्रिएट वन ॲप्लिकेशन अँड सी की ॲक्च्युअलमध्ये अँटी ग्रॅव्हिटी जे क्लेम करतोय ते करतोय का. लेट मी क्रिएट अ फोल्डर हिअर, लेट्स से अँटी ग्रॅव्हिटी टेस्ट. I'll click on create and let's open this. I'll say yes, I trust the authors. Alright. सो ह्याच्यानंतर आपण काय करूया की अँटी ग्रॅव्हिटी यूज करून आपण एक स्प्रिंग बूट बेस्ड जावाची ॲप्लिकेशन बनवायचं ट्राय करूया. लेट्स से क्रिएट स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन फॉर vehicle management system. This will have feature like adding the vehicle details against the owner of the flat. We can get list of all the vehicles based on flat number, or we can get the list of entire vehicles as well. I should be able to add the vehicle, then delete it or update it. Do not use any DB for now. सो आपण इकडे सध्या काही एक डेटाबेस वगैरे यूज नाही करणार आहेत. लेट्स गो इन द प्लॅनिंग मोड ओनली आणि आपण यूज करूया जेमिनाय प्रोचं जे व्हर्जन आहे तेच ॲज अ मॉडेल म्हणून यूज करूया. आय विल क्लिक ऑन सेंड. आता हा जो जेमिनाय 3चा जो मॉडेल आहे इट विल थिंक फॉर कपल ऑफ सेकंड्स और कपल ऑफ मिनिट आणि पूर्ण एक प्लॅन करून तुम्हाला दाखवेल की काय काय गोष्टी तो क्रिएट करणार आहे. सो इकडे तुम्ही बघाल की व्हेकल मॅनेजमेंट सिस्टम तो क्रिएट करायला चालू केलेला आहे त्याने. ओके, सो इकडे तुम्ही बघाल की कर्ल यूज करून तो जावाचा एक स्प्रिंग बूट स्टार्टर प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे. सो आय विल से ॲक्सेप्ट आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे व्हेकल मॅनेजमेंट झिप पण क्रिएट झालेले दिसेल. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. इट इज स्टील वर्किंग. आता त्याच्यानंतर अजून काही कमांड्स तो बोलतोय की झिप रिमूव्ह करणार आहे आणि त्याच्यानंतर आय गेस तो अनझिप पण करणार आहे. ज्या पण गोष्टी त्याने सध्या डाउनलोड केल्यात. आय विल क्लिक ऑन ॲक्सेप्ट. करेक्ट, ॲज एक्सपेक्टेड त्याने ती झिप डिलीट केलेली आहे आणि इकडे व्हेकल मॅनेजमेंटच्या अंडर तो सध्या जावाचा एक स्प्रिंग बूट प्रोजेक्ट पण बनवतोय. दिस इज प्रिटी इंटरेस्टिंग बिकॉज इकडे फक्त आपण नॉर्मल एक प्रॉम्प्ट देऊन सगळ्या गोष्टी क्रिएट करतोय. इकडे तो म्हणतोय की काहीतरी लँग्वेज सपोर्ट इनेबल करा, विच इज टोटली फाईन, ते आपण करू नंतर.
ओके, खूप साऱ्या गोष्टी आता बॅकग्राऊंडमध्ये होत आहेत सध्या. ओके, आय गेस त्याने ॲप्लिकेशन पण रन केलेली आहे, विच इज प्रिटी इंटरेस्टिंग. की मी ॲप्लिकेशन त्याला रन करायला नव्हती सांगितली, बट स्टील बिकॉज वी वर इन दी ऑटो मोड त्याने ऑटोमॅटिकली ॲप्लिकेशन पण रन केलेली आहे. सो इफ आय गो थ्रू द कोड बेस हिअर, की सोर्समध्ये जाऊन जर मेन जावा कंट्रोलरमध्ये जर बघितलं, इट हॅज ॲक्च्युली क्रिएटेड दी API व्हेकल्स, ज्याच्यामध्ये वॉट ऑल थिंग्स आर बिंग डन, की गेट व्हेकल्स बाय फ्लॅट, अपडेट व्हेकल, म्हणजे जे नॉर्मली आपण मॅन्युअली ज्या सगळ्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी इकडे फक्त नॉर्मल इंग्लिश प्रॉम्प्ट देऊन त्याने क्रिएट केलेल्या आहेत. ओके, सो तो काय म्हणतोय आता की आय व्हेरीफाईड द ॲप्लिकेशन युजिंग कर्ल कमांड, की ही एक रिक्वेस्ट आहे आणि त्याचा असा रिस्पॉन्स पण येतोय, गेट ऑल व्हेकल्स, त्याच्यानंतर गेट व्हेकल्स बाय फ्लॅट, अपडेट व्हेकल आणि डिलीट व्हेकल पण म्हणतोय. म्हणजे खूप सारे एंड पॉईंट्स, आणि त्याने व्हेरीफाईड डिलीशन पण एक नवीन API पण ॲड केली जी आपण सांगितली नव्हती ॲक्च्युली. सो लेट्स ॲक्सेप्ट ऑल, आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर बघूया आता काय. ठीक आहे, सो त्याने पूर्ण डेव्हलपमेंट तर केलेली आहे इकडे फॉर शुअर, की व्हेकलचा एक पोजो त्याने बनवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्व्हिस क्लास पण बनवलेला आहे, सगळे ॲनोटेशन्स वगैरे पण यूज केलेले आहेत त्याने. जर तुम्ही जावा डेव्हलपर असाल तर तुम्ही इझिली रिलेट करू शकता की ही @ सर्व्हिस काय आहे, किंवा गेट मॅपिंग, पोस्ट मॅपिंग, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. सो आयडियली त्याने एक जावाची ॲप्लिकेशन तर बनवली प्रॉपरली. सो आता आपण काय करूया, की त्याला अजून एक प्रॉम्प्ट देऊया, की मला ही जावाची ॲप्लिकेशन अँग्युलरच्या लेटेस्ट व्हर्जनसोबत इंटिग्रेट करायचं. सो आपला एक बॅकएंड तर रेडी झाला, त्याच्यासोबत एक फ्रंट एंड पण रेडी करूया. सो इकडे त्याला आपण सांगू शकतो की क्रिएट अँग्युलर UI फॉर दिस स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन, अँड दिस UI शुड बी मॉडर्न अँड क्लीन लुकिंग. लेट्स सी काय करतो ते. आता आपण काय केलं, त्याला सांगितलं की बाबा ज्या पण गोष्टी आहेत, आम्हाला एक अँग्युलरची UI पाहिजे, आणि त्या अँग्युलरच्या UI वरती मला बेसिकली हा जो बॅकएंडचा प्रोजेक्ट आहे, हा बॅकएंडचा प्रोजेक्ट पण इंटिग्रेट झाला असेल. सो इकडे तो इम्प्लिमेंटेशन प्लॅन दिलेला आहे त्याने, की इम्प्लिमेंटेशन प्लॅनमध्ये तो काय काय गोष्टी करणार आहेत, की डोमेन लेअर आहे, सर्व्हिस लेअर आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे इम्प्लिमेंटेशन प्लॅनमध्ये बघायला मिळतील. आता तो अँग्युलरचा एक इम्प्लिमेंटेशन प्लॅन बनवतो. ओके, सो ॲज एक्सपेक्टेड तुम्ही इकडे बघाल की ॲडिंग क्रॉस ओरिजिन ॲनोटेशन्स टू व्हेकल कंट्रोलर. ज्यांनी पण अँग्युलर आणि जावावरती काम केलं आहे त्यांना माहिती असेल की क्रॉस ओरिजिन किती इम्पॉर्टंट असतं. सो इट इज डुईंग ऑल काइंड ऑफ वर्क, वी जस्ट नीड टू ॲक्सेप्ट इट. लेट्स ॲक्सेप्ट आणि बघूया काय होतं. आता इकडे जर आपण गेलो तर त्याने इकडे व्हेकल मॅनेजमेंटची UI पण क्रिएट केलेली आहे, आणि व्हेकल मॅनेजमेंटचा एक जावा प्रोजेक्ट तर त्याने ऑलरेडीच क्रिएट केलेला. सो लेट्स सी अजून काय काय गोष्टी होत आहेत तिकडे. अगेन तो बोलतो की क्रिएटिंग व्हेकल इंटरफेस अँड व्हेकल सर्व्हिस, जे अँग्युलरमध्ये आपण युजली क्रिएट करतो. आय विल ॲक्सेप्ट दिस, ॲक्सेप्ट ऑल. इट इज स्टील डुईंग समथिंग. अगेन हा npx, ओके, काहीतरी कमांड रन झालेले तिकडे तुम्ही बघाल, आणि npmचे पॅकेजेस वगैरे तो इन्स्टॉल करतो इकडे. आय विल ॲक्सेप्ट ऑल. बेसिकली खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की वी डिड नॉट इवन राईट अ सिंगल लाईन ऑफ कोड हिअर, आणि फक्त आपण प्रॉम्प्ट देऊन आपण आपल्या सगळ्या गोष्टी करतोय. सो आय विल ॲक्सेप्ट अगेन ॲक्सेप्ट ऑल. त्याने ॲप राऊट्स पण बनवलेला आहे, लिस्ट कंपोनेंट बनवला, फॉर्म बनवलेला आहे. बेसिकली ज्या पण UI वरती आपल्याला गोष्टी लागणार आहेत तो स्लोली त्या गोष्टी क्रिएट करतोय. आय थिंक इट इज स्टील नॉट कम्प्लिटेड, बिकॉज इकडे कॅन्सलचं एक बटन ऑलरेडी आलेलं आहे. इट इज स्टील थिंकिंग, आणि आता तो बोलतो की अप्लाइंग मॉडर्न स्टायलिंग, म्हणजे बेसिकली CSS वरती आता सध्या काम करतोय. सो हेच जर आपण इकडे प्लॅनिंगच्या जागी जर फास्ट मोड केलं असतं तर हे जे पण आपण ॲक्सेप्ट चेंजेस वगैरे करतोय त्या सगळ्या गोष्टी करायची गरज पडली नसते, की डायरेक्टली फास्ट मोडमध्ये त्याने ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी केल्या असत्या, आणि जो पण प्रॉम्प्ट आपण देतोय त्या प्रॉम्प्टच्या अकॉर्डिंगली त्याने कोड बेस पण क्रिएट केला असता.
ओके, अपडेटिंग app.html आणि राउटर आउटलेट पण तो अपडेट करतोय, विच इज प्रिटी इंटरेस्टिंग. जर ॲपमध्ये गेलो तर इकडे मॉडेलचा वेगळा फोल्डर आहे, सर्व्हिसेसचा वेगळा फोल्डर आहे, कंपोनंटचा त्याने एक वेगळा फोल्डर क्रिएट केलेला, विच इज प्रिटी इंटरेस्टिंग. ओके, सो आय गेस त्याने पूर्ण प्रोजेक्ट रेडी केलेला आणि त्याने आय गेस प्रोजेक्ट रन पण केला. आय थिंक इकडे काही एरर्स पण आलेले आहेत की कुड नॉट फाइंड स्टाईल शीट. ओके, लेट्स गो टू 4200. ट्राय करूया की ॲक्च्युअलमध्ये काम करतोय का. लेट्स से ओपन ब्राउझर आणि इथे लोकल होस्ट :4200 देतो. ओके, आय थिंक कनेक्शन इज रिफ्यूज्ड बिकॉज ऑफ सम एरर्स. आय थिंक काही कमांड्स अजून पण बाकी आहेत. ओके, checked command status, फिक्सिंग द CSS रेफरन्सेस. सो जो इकडे एरर आलेला त्याने हा एरर पण ॲनालाइज केलेला आहे आणि विदाऊट आर इंटरव्हेन्शन त्याने ऑटोमॅटिकली तो एरर सॉल्व्ह करायचा पण प्रयत्न केलेला. सो काहीतरी इकडे जर तुम्ही बघितलं तर त्याने मूव्ह केलेले आहेत काही फाईल, मे बी तो एरर फिक्स करायचा ट्राय करतोय. ओके, त्याने एररचं डिस्क्रिप्शन पण इकडे दिलेलं आहे की आय रिअलाइज आय वॉज युझिंग द रॉंग पाथ इन टाईपस्क्रिप्ट फाईल. सो आय थॉट आय अपडेटेड एव्हरीथिंग करेक्टली. सो दिस इज प्रिटी इंटरेस्टिंग. म्हणजे जे युजली आपल्याला डिबग करण्यासाठी एखाद्या छोट्याशा गोष्टीला जर एखादं डिबगिंग करायला कोणाला दिलं तर इट टेक्स अ डे और टू की तो डेव्हलपर बसतो, मग सगळ्या गोष्टी ॲनालाइज करतो. बट इकडे विदिन कपल ऑफ क्लिक्स सगळ्या गोष्टी होत आहेत. आय थिंक आता तो परत बिल्ड करायचं ट्राय करतोय आफ्टर डुईंग ऑल द फिक्सेस. लेट्स होप की जी पण आपण ॲप्लिकेशन बनवायचं ट्राय केलं दॅट विल वर्क प्रॉपरली. व्हेरीफाय UI विथ ब्राउझर सब एजंट अँड कॅप्चरिंग स्क्रीनशॉट आपण सेटअप करूया. अँड ओके, तो एक्सटेन्शन इन्स्टॉल करायला सांगतोय अँड ॲड टू दी क्रोम. इकडे एक्सटेन्शन पण ॲड करूया बिकॉज ते एक्सटेन्शन आपल्याला लागणार आहे. आणि इकडे ओके, सो ते एक्सटेन्शन इन्स्टॉल केल्यानंतर आता UI जर तुम्हाला इकडे ही ब्लू बॉर्डर जर दिसत असेल तो ॲक्च्युअली इट इज जनरेटिंग दी UI आणि आय थिंक दी प्रोजेक्ट हॅज सक्सेसफुली रन. इकडे जस्ट ट्राय करूया की काय होतंय. ओ, दिस इज प्रिटी इंटरेस्टिंग. त्याने स्वतःहून UI पण इकडे रन केलेली आहे आणि ती UI रन करून आता तो टेस्ट पण करतोय की वेदर एव्हरीथिंग इज वर्किंग प्रॉपरली. सो ज्यांना पण UIची टेस्टिंग वगैरे करायची आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली चालत आहेत की नाही चालत आहेत आणि त्या गोष्टी जर तुम्हाला एखाद्या एजंटकडून जर व्हेरीफाय करून घ्यायच्या असेल, दिस इज द वे टू गो. ओके, स्टील इट इज डुईंग एव्हरीथिंग बाय इट्स ओन. मी काही एक करत नाही आहे इकडे. इफ यू सी तर सगळ्या गोष्टी फ्लॅट नंबर टाकतोय, ओनर नेम टाकतोय, व्हेकल नंबर अँड सेव्ह करायचा प्रयत्न करतोय. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. मे बी इट इज एक्सपिरियन्सिंग सम सॉर्ट ऑफ एरर्स आणि म्हणून सेव्ह बटन चालत नाही आहे. लेट्स सी. इफ यू सी इकडे तो काय म्हणतोय की इट स्टिल हॅजंट नॅव्हिगेटेड बॅक आफ्टर 5 seconds. आय एम स्टिल ऑन द पेज अँड स्प्रिंग बूट बॅक एंड माइट नॉट बी रनिंग. ओके, सो त्याला इश्यू समजला. तो आता मे बी सो आय गेस आता तो स्प्रिंग बूटची ॲप्लिकेशन पण रन करतो. इफ यू सी स्प्रिंग बूटची ॲप्लिकेशन पण इकडे रन झालेली आहे. सो आता स्प्रिंग बूटचे ॲप्लिकेशन 8080 वरती रन झाले आणि आता आय थिंक इट विल ट्राय अगेन टू सेव्ह ऑल दी इन्फॉर्मेशन. लेट्स सी. ओके, तो काय म्हणतोय की वेट फॉर नॅव्हिगेटिंग द लिस्ट, ओपन URL इन ब्राउझर. ओके, त्याने ब्राउझरमध्ये URL ओपन केलेली आहे. आय थिंक इट विल अगेन ट्राय टू टेस्ट इट की ज्या पण गोष्टी त्याने क्रिएट केलेल्या आहेत. आता त्याने बॅकएंड जो रनिंग नव्हता तो बॅकएंड पण रन केलेला आहे. इट विल अगेन ट्राय की ही इन्फॉर्मेशन सेव्ह होते का. ओके, सो इन्फॉर्मेशन सेव्ह तर नाही झाली अकॉर्डिंग टू दिस. जर आपण बघितलं की नो व्हेकल फाउंड, दॅट मीन्स काही ना काहीतरी इश्यू आहे. दिस मीन्स दी ॲड ऑपरेशन लाईकली फेल्ड सायलेंटली. ओके, त्याला समजलेलं आहे की बाबा तो डेटा पण इकडे ॲड झालेला नाही बिकॉज तो काय करतोय की
जो पण डॉम आहे तो डॉम पूर्णपणे अनालाइज केला जातो इकडे, की त्या पर्टिक्युलर डॉमवरती काही डिटेल्स ॲड झालेत की नाही झालेत आणि त्याच्या बेसिसवरती मग तो डिसिजन मेकिंग करतोय. ओके, सो आय रेड समथिंग अबाउट कॉन्करंट हॅश मॅप इकडे. तो म्हणतो की नाव आय एम इन्व्हेस्टिगेटिंग द कॉन्करंट हॅश मॅप. ओके, खूप फास्ट होत आहेत ह्या गोष्टी. लेट्स सी. आय हॅव कन्फर्म द बॅकएंड इज फंक्शनिंग. ओके, लेट्स सी. आय थिंक पुन्हा आता त्याने काही गोष्टी फिक्स केलेल्या आहेत बॅकएंडमध्ये. नाव इट इज अगेन ट्राईंग टू टेस्ट द एंटायर फ्लो. स्टील अजूनपर्यंत एकही लाईनचा कोड लिहिलेला नाही आहे. ज्या पण गोष्टी होत आहेत त्या सगळ्या गोष्टी एजंटच करतोय. फ्रॉम रायटिंग द बॅक एंड ॲप्लिकेशन टू रायटिंग द फ्रंट एंड ॲप्लिकेशन, मग त्या पूर्ण ॲप्लिकेशनला टेस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी एजंटच करतो. इकडे ह्युमन इंटरव्हेन्शन सध्या तरी झिरो आहे. जस्ट आपण जे पण चेंजेस आहेत ते ॲक्सेप्ट करतोय. फॉर एक्झाम्पल इकडे जर बघितलं तर नवीन चेंजेस त्याने केलेले. आय विल जस्ट ॲक्सेप्ट द चेंजेस अँड आय अगेन गो बॅक टू दिस. ओके, सो नाव डेटा आपल्याला तिकडे दिसला होता. अगेन इट इज आस्किंग फॉर ॲक्सेप्टिंग द चेंज. लेट्स गो बॅक टू दिस. इकडे पण जर तुम्ही बघाल तर खूप साऱ्या गोष्टी इम्प्रूव्ह व्हायच्या बाकी आहेत. फॉर एक्झाम्पल खूप सारे टॅब्स वगैरे ओपन होतात विच इज अननेसेसरीली तुमची मेमरी पण कन्झ्युम करणार आहेत. बट आय थिंक इन द लेटर रिलीजेस ज्यावेळेस पण नवीन व्हर्जन वगैरे येईल त्या व्हर्जनमध्ये आय थिंक ह्या गोष्टी पण फिक्स होतील. ओके, सो अजून काही चेंजेस होत आहेत. चेकिंग द अँग्युलर जेसन, चेकिंग द पॅकेज जेसन. स्टील खूप साऱ्या गोष्टी अजून पण बॅकएंडमध्ये होत आहेत. zone.js नावाची गोष्ट तो इन्स्टॉल करतोय. लेट्स सी व्हॉट इट डज. अगेन navigating to 4200. Let's accept it. Let's go back. Reviewing the zone. ओके, इकडे जर आपण एजंट मॅनेजर ओपन केला तर एजंट मॅनेजरमध्ये ज्या पण गोष्टी होत आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे पण बघायला मिळतील, की काय काय गोष्टी सध्या रन होत आहेत, काय काय गोष्टी तो परफॉर्म करतोय. सो इट इज अगेन गोइंग बॅक टू द UI, वेटिंग फॉर अँग्युलर ॲप टू स्टार्ट अँड व्हेरीफाईंग द UI. ठीक आहे, सो मे बी इन कपल ऑफ सेकंड्स ह्या गोष्टी पण होतील. अगेन तो ट्राय करतोय की ज्या पण गोष्टी त्याने फिक्स केलेल्या आहेत त्या व्हेरीफाय करायच्या. बट स्टील इट इज शोईंग नो व्हेकल फाउंड्स, देअरफॉर आय कॅन नॉट परफॉर्म द डिलीट ॲक्शन. सो तुम्ही बघाल की परत सगळ्या गोष्टी होत आहेत. सो नाव ॲट दिस पॉईंट यू विल रिअलाइज की हा खरंच तेवढा पॉवरफुल टूल आहे का. द रिझन बिईंग की ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तर होत आहेत. इथे ॲक्सेप्ट करतो अगेन. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तर होत आहेत की त्याने चेंजेस केले, त्याने चेंजेस स्वतःहून रिव्ह्यू केले, त्याने चेंजेस फिक्स केले. बट ह्यासारखे जे टूल्स आहेत किंवा ह्यासारखे जे फ्रेमवर्क्स आहेत किंवा मॉडेल्स आहेत ते खरोखर आपला जॉब घेऊन जातील का. द आन्सर इज नो. बिकॉज जर एवढीशी एखादी ॲप्लिकेशन बनवण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी जर मला कराव्या लागतात आणि यू विल सी की किती टाईम ह्याच्यामध्ये जातो आहे. आय एम नॉट सेईंग की दिस इज बॅड, दिस इज ॲक्च्युली गुड. की जर तुम्हाला तुमचा एखादा प्रोजेक्ट जर इझिली फास्ट ट्रॅक करायचा आणि जर तुम्ही AI यूज करून जर काही गोष्टी करताय देन इट इज ॲब्सोल्युटली फाईन. बट जर तुम्ही त्या गोष्टीच यूज करत नाही आहात देन यू आर लॅकिंग बिहाइंड. सो द मेन पर्पज ऑफ दिस व्हिडिओ वॉज की ज्या पण गोष्टी आपण करतोय, फॉर एक्झाम्पल आपण डेव्हलपमेंटमध्ये आहोत, टेस्टिंगमध्ये आहोत, डेव्हऑप्समध्ये आहोत, कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही असा, AI इज गोइंग टू इम्पॅक्ट अ लिटल बिट ऑफ हिअर अँड देअर. बट मेन गोष्ट काय आहे की आपल्याला त्या AIचे टूल जे आहेत ते लेव्हरेज कसे करायचे ते समजलं पाहिजे. खूप सारी लोक येतील बोलतील की नाही बाबा AIने सगळेच जॉब जाणार, AIमुळे ह्या गोष्टी होतील, त्या गोष्टी होतील. ठीक आहे, काही गोष्टी होतील, काही गोष्टी नाही होणार. बट द मेन प्रॉब्लेम आजकाल जी नवीन स्टुडंट्स किंवा जे नवीन लोक IT मध्ये येत आहेत ते सगळेजण डिरेक्टली बेसिकली जम्प करतात AIमध्ये की मला AIमध्ये हे करायचं ते करायचं. बट जर तुमचे बेसिक स्ट्रॉंग्स आहेत की तुम्हाला डेव्हलपमेंट कशी करायची माहिती आहे, तुम्हाला टेस्टिंग कशी करायची माहिती आहे, तुम्हाला डेव्हऑप्सच्या टूल्सचं नॉलेज आहे, देन आय कॅन गॅरंटी यू की तेवढ्या स्किलसेटवर देखील तुम्हाला इझिली जॉब मिळून जाईल. बट हे जेवढे पण टूल्स आहेत, फॉर एक्झाम्पल कर्सर आहे, अँटी ग्रॅव्हिटी आहे, हे जेवढे पण टूल्स आहेत
यू मस्ट लर्न इट, की बाबा जी पण गोष्ट मी डेव्हलप करणार आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये जो माझा AIचा टूल आहे, कोणताही टूल यूज करताय, मग तुम्ही ChatGPT यूज करताय, जेमिनाय यूज करताय, तो ॲज अ को पायलट म्हणून किंवा एक हेल्पर म्हणून तुम्हाला काम करेल. नाही की आपण 100% त्याच्यावरती रिलाय राहू, की बाबा ज्या पण गोष्टी आहेत की यू डू दिस. तर तसं केलं तर यू जस्ट सॉ की किती साऱ्या इटरेशन नंतर एका गोष्टीवरती आपण आलोय. सो ऑल्दो हा खूप पॉवरफुल असा टूल आहे, नो डाऊट. खूप साऱ्या ठिकाणी हा टूल यूज पण होणार आहे. खूप साऱ्या ठिकाणी डेव्हलपर्सना हा टूल यूज पण करावा लागेल. खूप सारे डेव्हलपर्स मे बी फ्युचरमध्ये ज्यावेळेस त्याचं एक स्टेबल व्हर्जन येईल त्यावेळेस ह्याच्यावरच डेव्हलपमेंट होईल. बट मेक शुअर की तुम्ही तुमचे स्किल सेट डे बाय डे इम्प्रूव्ह करताय, की तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकल समजते का, तुम्हाला कोड कसा लिहायचा हे समजतोय का. कारण जर मी एखादी ॲप्लिकेशन बनवते, लेट्स से की जावाचे ॲप्लिकेशन बनवते, अँग्युलरचे ॲप्लिकेशन बनवते, बट त्याचं जर वर्किंगच मला माहिती नसेल आणि ऑल ऑफ अ सडन जर प्रोडक्शनमध्ये किंवा कोणत्याही एका क्रिटिकल एन्व्हायरमेंटमध्ये जर काही इश्यू येतोय, देन हाऊ वुड यू सॉल्व इट. कारण सगळ्याच गोष्टी AIवरती डिपेंडेंट नाही राहू शकत. यू हॅव टू हॅव दॅट मॅन्युअल इंटरव्हेन्शन, की ह्युमन माइंड तिकडे हवंच, की बाबा कोणताही डिबग करण्यासारखा जर इश्यू आहे तर तो इश्यू डिबग करताना तुम्ही सगळ्या गोष्टी नेहमीच AIला नाही देऊ शकत. तिकडे तुम्हाला ह्युमन माइंड यूज करावंच लागेल आणि ॲट दॅट पॉईंट जर तुम्हाला किंवा तुमचं जर बेसिक्स जर क्लिअर नसेल देन यू विल बी इन ट्रबल. सो मेक शुअर की हे पण टूल एक्सप्लोअर करा. दीज टूल्स आर हेल्पिंग यू डे इन डे आउट टू फास्ट ट्रॅक युअर डेव्हलपमेंट. बट मेक शुअर की जे तुमचे बेसिक्स आहेत, मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा, की डेव्हलपमेंटमध्ये जा, टेस्टिंगमध्ये जा किंवा डेव्हऑप्समध्ये जात आहे, क्लाउडमध्ये जात आहे, बट हे टूल लेव्हरेज करून आपण आपली जी डेव्हलपमेंट आहे किंवा आपण जे जॉबवरती काम करणार आहोत ते फास्ट ट्रॅक कसं करू शकतो ह्या गोष्टी पहिला अंडरस्टँड करा. सो दिस आय होप की तुम्हाला अँटी ग्रॅव्हिटीचा एक छोटासा डेमो समजला असेल. बाय द वे इकडे त्याने व्हेकल मॅनेजमेंट एक पूर्ण क्रिएट पण केलेली आहे. इफ आय गो टू एडिट अगेन देर आर कपल ऑफ इश्यूज ॲज वेल. कॅन्सलवरती क्लिक केलं, ॲडवरती लेट्स से की 1 2 3 ओनर, व्हेकल नंबर, व्हेकल टाईप आणि सेव्ह. डिटेल्स त्याने ॲड केल्या. इकडे जेसन पण प्रिंट करतोय विच आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग. ह्या पण गोष्टी आपण करेक्ट करू शकतो गिविंग सम सॉर्ट ऑफ प्रॉम्प्ट. बट येस, ॲट द एंड ऑफ द डे यूज AI ॲज युअर कंपॅनियन आणि ट्राय करा की तुम्हाला तो रिप्लेस करणार नाही. जर आपले स्किलसेट वापरून जर तुम्ही अहेड ऑफ द कर्व राहताय एव्हरी टाईम, देन यू डोंट नीड टू वरी अबाउट की उद्या जाऊन AI येणार आहे किंवा दुसऱ्या गोष्टी येणार आहेत किंवा दुसरे टूल येणार आहेत जे तुमचा जॉब खाईल. आय होप जो मेसेज द्यायचा होता या व्हिडिओमधून तो क्लिअर झाला असेल. इफ यू लाईक द व्हिडिओ मेक शुअर यू गिव्ह द थम्स अप. अँड जर चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. So this was it from my side. I'll see you in the next one.